श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बघणार आहोत की कोणत्या त्या 3 राशी आहेत की त्यांचं नशीब पालटणार आहे. सूर्यग्रहणामुळे जुळून आला आहे दुर्लभ संयोग. अवघ्या काही तासातच या 3 राशीचं नशीब पालटणार. सुरुवात आत्तापासूनच. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असल्यामुळे हे फार खास असणार आहे, कारण आजच्या दिवशी सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. वैदिक ज्योतिषी शास्त्रानुसार आज वर्षातलं म्हणजेच 29 मार्च रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. हे एक आंशिक सूर्यग्रहण असणार आहे, त्यामुळे भारतात हे ग्रहण दिसणार नाही. मात्र ज्योतिषी शास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा सर्व 12 राशीसह देशभरात परिणाम होणार आहे. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असल्यामुळे हे फार खास असणार आहे, कारण आजच्या दिवशी सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. तसंच या ठिकाणी सूर्यासह शुक्र, राहू, बुध यासह चंद्र देखील याच राशीत विराजमान होणार आहे. यामुळे पंचग्रही योग निर्माण होतोय. या दरम्यान काही राशीच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या राशी कोणत्या त्या आपण जाणून घेणार आहोत. तर पहिली रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणाचा काळ फार शुभकारक असणार आहे. या राशीच्या धनाच्या चरणात शनिदेव संक्रमण करणार आहेत. या ठिकाणी सूर्य, बुध आणि शुक्र, राहू ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे हा काळ फार शुभकारक ठरेल. या काळात तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल होताना दिसतील. भावा-बहिणीतील संबंध दृढ होतील. तसेच समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर चांगला व्यवहार देखील कराल. दुसरी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीसाठी सूर्यग्रहणाचा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात सुरू असलेले वाद लवकरच संपतील. तसंच तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग देखील तुमच्यासाठी खुले होणार आहेत. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात ग्रहाच्या स्थितीत झालेल्या बदलामुळे तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. तसेच या काळात तुमचे अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण झालेली दिसतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून येईल. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्ही हाती घेतलेले काम चांगले यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.